नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण डेफिनेट इंटिग्रलमध्ये काही प्रॉब्लेम बघितले होते. 2-2 मार्क्सचे, काही 4 मार्क्सचे प्रॉब्लेम होते. आता आपण त्याच्या पुढचे प्रॉब्लेम बघणार आहेत. बघा, फर्स्ट प्रॉब्लेम आय इज इक्वल टू, बघा इव्हॅल्युएट म्हणून दिलेला असतो क्वेश्चन, आपण त्याला डायरेक्ट लिहितोय. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to पाय x sin x dx. क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला इंटिग्रेशन 0 to पाय x मल्टिप्लाइड बाय साइन x इंटू dx. बरोबर, इथं आलेलं आहे बघा x मल्टिप्लाइड बाय साइन x इंटू dx. एक अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. बरोबर, आता इथे काय दिलंय बघा, जी लिमिट दिलेली आहे, लिमिट दिली 0 to a, काहीतरी फंक्शन दिलं fx मल्टिप्लाइड बाय dx. आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे बघा अशी, की जर लिमिट 0 to a असेल किंवा a to b असेल, आपण याची लिमिटची बेरीज करतो. बरोबर, असं एक प्रॉपर्टी होती बघा, a to b लिमिट असायची, fx dx होतं. तर दोघांची आपण लिमिटची बेरीज करायचो आणि त्याच्यामधून x ला मायनस करायचो. बरोबर, a प्लस बी मायनस एक्स असं लिहायचो आपण. अशी एक प्रॉपर्टी होती. आता इथं ए बीच्या ऐवजी 0 आणि a आलं. आता a प्लस 0 जे असणार आहे ते एच येणार आहे, म्हणून तीच प्रॉपर्टी आपण अशी पण लिहू शकतो बघा डायरेक्ट, की 0 प्लस ए आलं म्हणजे या एक्सच्या जागेवरती आपण कोणाला रिप्लेस करणार, आता ए मायनस एक्सला. एक्सच्या जागेवरती कोणाला रिप्लेस करायचं, ए मायनस एक्स. ही एक प्रॉपर्टी आहे बघा. म्हणजे जर लिमिट 0 to a असेल, लिमिट चेक करायची सर्वात पहिले 0 to a म्हणजे 0 असणार आणि वरती काहीतरी एखादा नंबर असेल. इथं पाय दिलेला आहे आपल्याला, तर x ला रिप्लेस करा a मायनस एक्स सोबत, एक्सच्या जागेवर लिहा a मायनस एक्स. ही प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी आपण इथे यूज करणार. ही प्रॉपर्टी आहे बघा अशी, तर आपण इथे यूज करू. बघा, एक्सच्या जागेवरती a मायनस एक्स, काय म्हटलं इथं, एक्सच्या जागेवरती a मायनस एक्स. तर पहिले जे इक्वेशन आहे ते लिहून घेतलं. इथं म्हणू आपण युजिंग प्रॉपर्टी, कोणती प्रॉपर्टी बघा, 0 to a, 0 to a fx dx. येथे दिलेलं आहे, याच्यामध्ये लिमिट तीच राहणार 0 to a आणि x च्या जागेवरती येणार a मायनस एक्स dx. या प्रॉपर्टीचा यूज करून i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to पाय x च्या जागेवरती पाय मायनस एक्स, बघा x च्या जागेवरती पाय मायनस एक्स, या x च्या जागेवरती आलं पाय मायनस एक्स. या पण x च्या जागेवरती इथं साइन एक्स आहे, या पण x च्या जागेवरती कोण येणार, पाय मायनस एक्स इंटू साइन ब्रॅकेटमध्ये पाय मायनस एक्स शेवटी dx. हे आपण पुट केलं. बरोबर, आता ब्रॅकेटमध्ये पाय मायनस एक्स आहे, त्याला मल्टिप्लाय मध्ये साइन आहे. बरोबर, त्याला मल्टिप्लाय मध्ये साइन आहे. एकदा पायने या साइनला मल्टिप्लाय करा, एकदा x ने मल्टिप्लाय करा. म्हणजे दोघांसाठी सेपरेट करू आपण. बघा, इंटिग्रेशन 0 to पाय, पहिली व्हॅल्यू आहे बघा पाय, त्याला मल्टिप्लाइड बाय साइन पाय मायनस एक्स, ही व्हॅल्यू, मायनस दुसरी व्हॅल्यू आहे एक्स, त्याला मल्टिप्लाइड बाय साइन पाय मायनस एक्स. बरं, काय केलं इथं, साइन पाय मायनस एक्स ना, या साइन पाय मायनस एक्सला एकदा पायला आणि एकदा एक्सला दोघांना मल्टिप्लाय केला. बरोबर, साइन पाय मायनस एक्स ने एकदा पायला एकदा एक्सला दोघांना इथं मल्टिप्लाय केलं, शेवटी काय असणार आहे, dx. शेवटी काय असणार आहे, dx. आता यांच्यासाठी जर आपण इंटिग्रेशन दोघांसाठी सेपरेट केलं, आता इथे एक लक्षात ठेवा, की जे साइन पाय मायनस एक्स असतं, आपल्याकडं फॉर्म्युला आहे, की हा जो साइन पाय मायनस एक्स असतो, साइन 180 मायनस थिटा, साइन 180 मायनस थिटा, तो असतो साइन थिटा. साइन पाय मायनस एक्स काय असतं, आपलं साइन एक्स असतं. साइन पाय मायनस एक्स ची व्हॅल्यू काय असते, साइन एक्स. आपल्याकडे एक फॉर्म्युला होता बघा, साइन 180 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. 180 गायब होऊन जातं, साइन 180 मायनस थिटा इक्वल टू साइन थिटा. तर इथं 180 म्हणजेच पायची व्हॅल्यू आहे 180. बरोबर, तर साइन पाय मायनस एक्स काय होणार आहे इथं, साइन एक्स. ते पुट करू मग आपण. बघा मग, इथं आणि इथं
इंटिग्रेशन 0 टू पाय ब्रॅकेटमध्ये पाय इंटू साइन एक्स मायनस एक्स इंटू साइन एक्स शेवटी dx शेवटी लिहिलं dx. मग बघा आता काय उरलं आपल्याकडं, जर इंटिग्रेशन दोघांसाठी सेपरेट केलं, I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय मल्टिप्लाइड बाय साइन एक्स dx मायनस इंटिग्रेशन 0 टू पाय एक्स मल्टिप्लाइड बाय साइन एक्स dx. त्याला जर व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर ही जी व्हॅल्यू आहे 0 टू पाय इंटिग्रेशन एक्स साइन एक्स dx योच प्रश्न आपल्याला दिलेला आहे. यो म्हणजेच कोण आहे आय, हा म्हणजेच कोण आहे आय. म्हणजे आपण लिहू शकतो आय इज इक्वल टू, किंवा यो मायनस आय त्या साईडला पाठवून देऊ, तो प्लस आय होऊन जाईल. आय प्लस आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय मल्टिप्लाइड बाय साइन एक्स dx पाय मल्टिप्लाइड बाय साइन एक्स dx. आता ते इंटिग्रेशन घेऊन टाकू. बघा झालंय सेपरेट वेगळं वेगळं. लेफ्ट साइडला आय प्लस आय 2y, राईट साइडला पाय कॉन्स्टंट, साइनचं इंटिग्रेशन राहतं मायनस कॉस एक्स, साइनचं इंटिग्रेशन राहतं मायनस कॉस एक्स. लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट पाय. एकदा आपण लोअर लिमिट पुट करू, एकदा आपण अप्पर लिमिट पुट करू. 2y इज इक्वल टू पाय ब्रॅकेटमध्ये मायनस कॉस पाय मायनस कॉस 0. बघा मायनस कॉस एक्स हे तर आपलं फंक्शन आहे, त्यामधलं उत्तर आलेलं. एकदा एक्सच्या जागेवर पाय पुट केलं, एकदा एक्सच्या जागेवर 0 पुट केलं. बरोबर, एक्सच्या जागेवर एकदा पाय पुट केलं, एकदा एक्सच्या जागेवर 0 पुट केलं. किंवा तसं करण्यापेक्षा आपण मायनस आधीच कॉमन घेऊन टाकू वाटलंच तर चालतं. दोघांमध्ये मायनस जो आहे यो मायनस इथं बाहेर घेऊन टाकू, म्हणजे ते कन्फ्युज नाही होणार. मायनस बाहेर घेतलं, मायनस पाय ब्रॅकेटमध्ये उरला कॉस एक्स, एकदा कॉस पाय मायनस कॉस 0, लिमिट पुट केली कॉस पाय मायनस कॉस 0. त्याला तुम्ही कॅल्सीमध्ये पण चेक करू शकता की जो आपला कॉस पाय असतो, म्हणजे कॉस 180 ची व्हॅल्यू असती, ती असती -1 आणि कॉस 0 ची व्हॅल्यू असती 1. ते आपण पुट करू. देअरफॉर I इज इक्वल टू 2y इज इक्वल टू मायनस पाय ब्रॅकेटमध्ये -1 बघा ब्रॅकेटमध्ये कॉस पाय मायनस कॉस 0 आहे. कॉस पायची व्हॅल्यू -1 मायनस कॉस 0 ची व्हॅल्यू +1. मध्ये मायनस मायनस -2 झालंय, मायनस पाय -2 इकडून 2y. मायनस मायनस कॅन्सल, 2 कॅन्सल, I इज इक्वल टू उरलं पाय. फायनल आन्सर आला आपला I इज इक्वल टू ओनली पाय. बघा दोघांचे मायनस मायनस कॅन्सल झाले, लेफ्ट साइडचा 2 राईट साइडचा 2 दोन्ही कॅन्सल झाले. इथं उरलं फक्त I इज इक्वल टू पाय. फायनल आन्सर उरलं I इज इक्वल टू पाय. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, I इज इक्वल टू 0 to π/2 cos x divided by 4 minus sin square x dx. हा आपला क्वेश्चन आहे. असं दिलेला इंटिग्रेशन 0 to π/2 cos x divided by 4 minus sin square x dx. इथं आपल्याला सबस्टिट्यूशनचा रूल दिसतोय की खाली फंक्शन आहे, वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. खाली फंक्शन आहे आणि वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. मग इथं आपण म्हणणार पुट sin x is equal to t. Put sin x is equal to t. Differentiate with respect to x on both side. दोन्ही साइडला डेरिव्हेटिव्ह घेऊ. d by dx of sin x d by dx of t. हे dx तिकडे चालले जाणार मल्टिप्लाय मध्ये. sin x चा डेरिव्हेटिव्ह झाला cos x dx, इकडून उरलं dt. मग हे आपल्याला न्यूमरेटर मध्ये दिसतंय बघा. डिनॉमिनेटर मध्ये sin x, न्यूमरेटर मध्ये cos x dx.
याला कशात कन्वर्ट करायला आपण टीच्या फॉर्म मध्ये. बघा इथं काय केलं आपण, वरती होता कॉस एक्स डी एक्स, दिसतोय कॉस एक्स डी एक्स आहे वर, आणि डिवाइड मध्ये आहे 4 मायनस साइन स्क्वेअर एक्स. त्या साईनला तर आपण टी पुट करणार आहे, मग वरती याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन आपण सॉल्व्ह केलं तर कॉस एक्स डी एक्सच्या जागेवर पण काय येणार आता डी टी येणार. म्हणजे आपण सगळं काही टीच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय, तर लिमिट सुद्धा आपल्याला टी मध्ये कन्वर्ट करायची. सध्याची जी लिमिट आहे ती एक्स ची लिमिट आहे. बघा सध्याची जी लिमिट आहे एक्स इज इक्वल टू 0 आहे आणि एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 आहे. बरोबर, लिमिट जी दिलेली आहे एक्स इज इक्वल टू 0 आहे आणि एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 आहे. हे कोणासाठी आहे, एक्स साठी आहे. आपल्याला काढायच्या टी साठीच्या. आपण इक्वेशन काय लिहिलंय बघा, टी इज इक्वल टू साइन एक्स, साइन एक्स इज इक्वल टू टी आहे, टी इज इक्वल टू साइन एक्स. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जर तिथं पुट केली तर आपल्याला टीच्या व्हॅल्यू भेटून जातील. बघा टी इज इक्वल टू साइन एक्स आहे, पहिली व्हॅल्यू कोण आहे एक्स ची 0. बघा पहिली व्हॅल्यू कोण आहे एक्स ची 0, आणि टी इज इक्वल टू दुसरी व्हॅल्यू कोण आहे एक्स ची साइन पाय बाय 2, दुसरी व्हॅल्यू एक्स ची साइन पाय बाय 2. बरोबर, एक्स ची व्हॅल्यू आहे पाय बाय 2. बघा एकदा एक्सच्या जागेवर 0 पुट करावं लागेल, एकदा एक्सच्या जागेवर पाय बाय 2, कारण की आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे बघा लिमिट 0 टू पाय बाय 2. मग एकदा एक्स ची व्हॅल्यू 0 आहे, एकदा एक्स ची व्हॅल्यू पाय बाय 2 आहे. आपल्याला त्याला टी मध्ये कन्वर्ट करायचंय, लिमिट टी मध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर एक्सच्या जागेवरती बघा टी बरोबर साइन एक्स पुट करायला आपण, एक्स बरोबर साइन एक्स बरोबर टी. इथं एक्सच्या जागेवर एकदा 0 लिहा, एक्सच्या जागेवर एकदा पाय बाय 2 लिहा. जर साइन 0 ची व्हॅल्यू कॅल्सीमध्ये चेक केली ते येते 0 आणि साइन पाय बाय 2 ची येते 1. म्हणजे आता आपलं इक्वेशन झालं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट 0 टू 1. बरोबर, लिमिट काय झाली आता आपली 0 टू 1, 1 अपॉन 4 मायनस साइन स्क्वेअर एक्सच्या जागेवर टी स्क्वेअर, साइन एक्सच्या जागेवर टी आला. बघा हे साइन एक्सच्या जागेवर कोणाला टी आला, आणि जो कॉस एक्स डी एक्स होता त्याच्या जागेवर आलं डी टी. हे आपला नवीन प्रॉब्लेम तयार झाला टीच्या फॉर्म मध्ये. आता याला सॉल्व्ह करा. बरोबर, टीच्या फॉर्म मधला हा नवीन प्रॉब्लेम आला. 4 ला आपण 2 चा स्क्वेअर लिहू शकतो, म्हणजे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 1, 1 अपॉन 2 स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर डी टी, 2 स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर डी टी. आता यो आपला फॉर्म्युला दिसायला इंटिग्रेशन 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर सारखा. त्याचा फॉर्म्युला आहे 1 बाय 2a लॉग मॉड मध्ये a प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स. बरोबर, यो फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. आता मग बघा यूज करू याला 1 अपॉन 2a, a ची व्हॅल्यू आहे 2. बरोबर, त्याच्यानंतर लॉग ब्रॅकेट मध्ये एकदा a प्लस एक्स म्हणजे 2 प्लस टी, a मायनस एक्स म्हणजे 2 मायनस टी, एक्स म्हणजे कोण इथं सध्याला टी आहे. बरोबर, टी यूज केला चालतं. इथं प्लस कॉन्स्टंट सी नाही लिहायचं, का बरं, कारण की आपल्याकडे लिमिट आहे. तर लिमिट जी दिली ती पुट करू 0 टू 1, म्हणजे एकदा टीच्या जागेवर 1 येणार, एकदा टीच्या जागेवरती 0 येणार. डिवाइड मध्ये बघा आता 1 बाय 4 येणार, इथं 2 गुणिले 2 4. याच्या आधी पण आपण असा प्रॉब्लेम घेतला होता, 1 बाय 4 बाहेर लिहून टाकतो. आता बघा इथे काय होणार आपलं लॉग, एकदा अप्पर लिमिट 1 पुट करू टीच्या जागेवर, 2 प्लस 1 2 मायनस 1, मायनस लोअर लिमिट पुट करू 2 प्लस 0 डिवाइड बाय 2 मायनस 0. बघा सेम प्रॉब्लेम होता तिथंच, हे 2 बाय 2 ची व्हॅल्यू 1 आलती आणि हे उत्तर किती होऊन जायचं आपलं 0. 2 भागिले 2 1 येतं आणि लॉग 1 ची व्हॅल्यू असते 0. मग इथं किती उरलं आपलं 1 बाय 4 लॉग, हे 2 प्लस 1 होणार 3 आणि 2 मायनस 1 येणार 1, म्हणजे सरळ सरळ उरलं इथं लॉग 3. आय इज इक्वल टू 1 बाय 4 मल्टिप्लाइड बाय लॉग 3. बघा सेम प्रॉब्लेम होता तोच प्रॉब्लेम पण इथं डबल सॉल्व्ह केला. चालतंय, काय आलं आपलं 1 बाय 4 मल्टिप्लाइड बाय लॉग 3, 1 बाय 4 मल्टिप्लाइड बाय लॉग 3. बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम. आता हा पण एक
इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे बघा, भरपूर वेळेस एक्झाम मध्ये विचारलेला आहे. याला पण एकदा इथं आता स्टार्ट करतो. क्वेश्चन आहे बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to π/4 लॉग ब्रॅकेट मध्ये 1 प्लस टॅन एक्स इंटू dx. भरपूर वेळेस हा प्रॉब्लेम विचारलेला एक्झाम मध्ये, याला व्यवस्थित करून ठेवा. हा प्रॉब्लेम सुद्धा भरपूर वेळेस विचारलेला आहे. लॉग ब्रॅकेट मध्ये 1 प्लस टॅन एक्स इंटू dx. बघा लिमिट परत एकदा 0 पासून स्टार्ट झाली आहे, बरोबर. इथं सुद्धा लिमिट काय 0 पासून स्टार्ट झाली आहे. याच्या आधीचा प्रॉब्लेम बघितला होता बघा, लिमिट 0 पासून होती तर आपण x जागेवर a मायनस एक्स पुट केलं तर इथं सुद्धा लिमिट 0 आहे. आणि त्याच टाईपचा प्रॉब्लेम आहे, लॉग इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन एक्स, तिथं होतं साइन एक्स होतं, इथं लॉग 1 प्लस टॅन एक्स आलेलं आहे. तर इथं पण आपण काय करू, ती प्रॉपर्टी यूज करू, इंटिग्रेशन 0 to a fx dx इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to a f ऑफ a मायनस एक्स dx. काय पुट करायचं, a मायनस एक्स. a ची व्हॅल्यू इथं आहे π/4. a ची व्हॅल्यू किती इथं π/4. यो π/4 म्हणजे a असतो. तर जिथे जिथे x तिथं π/4 मायनस एक्स पुट करून टाकू आपण, बरोबर. π/4 मायनस एक्स इथं लिहितो वाटलंच तर पुट x इज इक्वल टू π/4 मायनस एक्स प्रॉपर्टीनुसार, बरोबर. एक्सच्या जागेवर π/4 मायनस एक्स पुट करू. मग बघा आपल्याला भेटतं इथं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to π/4 लॉग ब्रॅकेट मध्ये 1 प्लस टॅन एक्सच्या जागेवर π/4 मायनस एक्स, एक्सच्या जागेवर आलं π/4 मायनस एक्स, शेवटी dx. लॉग 1 प्लस टॅन एक्स होतं, एक्सच्या जागेवर आलं π/4 मायनस एक्स. आता यो आपल्याला फॉर्म्युला दिसतोय बघा, फर्स्ट सेमिस्टर मध्ये आपण शिकलो होतो टॅन a मायनस बी चा. टॅन π/4 मायनस एक्स हे जे आलेलं आहे, हे आपलं होणार बघा टॅन a म्हणजे π/4 मायनस टॅन बी म्हणजे टॅन एक्स 1 प्लस टॅन π/4 इंटू टॅन एक्स. फॉर्म्युला होता बघा टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. अशा टाईपचा आपला प्रॉब्लेम होता. आता इथं जर बघितलं तर टॅन π/4 ची व्हॅल्यू असते 1, म्हणून हे जे आन्सर आहे आपलं टॅन π/4 मायनस एक्स याची व्हॅल्यू आली 1 मायनस टॅन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस टॅन एक्स. बघा याची व्हॅल्यू 1 झाली, याची व्हॅल्यू 1 झाली, इथं 1 मायनस टॅन एक्स दिसतंय बरं, आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस टॅन एक्स, नंतर 1 प्लस टॅन एक्स. हे आलं टॅन π/4 मायनस एक्स साठी. मग ही व्हॅल्यू पुन्हा एकदा आपण वरच्या इक्वेशन मध्ये पुट करू, इथं टॅन π/4 मायनस एक्सच्या जागेवर. बघा मग आपल्याला दिसते तर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to π/4 लॉग ब्रॅकेट मध्ये 1 प्लस टॅन π/4 मायनस एक्स होतं, त्याच्या जागेवर आलं 1 मायनस टॅन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस टॅन एक्स ब्रॅकेट क्लोज, शेवटी dx, बरोबर. 1 मायनस टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन एक्स शेवटी dx. आता इथं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, बरोबर, ही व्हॅल्यू इकडे चालले जाणार मल्टिप्लाय मध्ये, तर डिवाइड मध्ये काही नाही म्हणजे 1, ते पण मल्टिप्लाय, आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू सेम. मग इथं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, बघा हे बाकीचं सेम जसं जसं 0 to π/4 लॉग ब्रॅकेट मध्ये यो 1 प्लस टॅन एक्स इकडे आला, 1 प्लस टॅन एक्स प्लस हे पुढचा 1 मायनस टॅन एक्स, आणि डिवाइड मध्ये परत एकदा 1 प्लस टॅन एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं इथं, बरोबर, तिरका गुणाकार केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन, प्लस टॅन एक्स मायनस टॅन एक्स काय झालं, कॅन्सल. त्यावरला आता इंटिग्रेशन 0 to π/4 लॉग ब्रॅकेट मध्ये वरती 1 प्लस 1 ची व्हॅल्यू झाली 2 डिवाइड मध्ये 1 प्लस टॅन एक्स शेवटी dx. नंतर
इथपर्यंत आलो आपण. आता वरती एक व्हॅल्यू खाली एक व्हॅल्यू. लॉग m बाय n चा फॉर्म्युला इथे करणार आपण लॉग m मायनस लॉग n. इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 लॉग m म्हणजे लॉग 2 मायनस लॉग n म्हणजे लॉग 1 प्लस टॅन एक्स शेवटी dx. आता दोघांसाठी इंटिग्रेशन सेपरेट करू. दोघांसाठी इंटिग्रेशन जर सेपरेट केलं I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 log 2 into dx minus integration 0 to pi by 4 log 1 plus tan x dx. दोघांसाठी सेपरेट केलं. आता ही जी व्हॅल्यू आहे आपली शेवटी आलेली आहे, ही जी व्हॅल्यू आलेली आहे 0 टू पाय बाय 4 log 1 प्लस टॅन एक्स, हे म्हणजेच कोणी आय, आणि मायनस व्हॅल्यू तिकडे गेल्यावर काय होणार प्लस आय log 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 dx. इंटिग्रेशन dx असतं x, हे बघा i प्लस i 2i log 2 इंटिग्रेशन dx असतं x. एकदा लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट पाय बाय 4. एकदा आपण अप्पर लिमिट पुट करू, एकदा लोअर लिमिट पुट करू. अप्पर लिमिट आहे बघा पाय बाय 4 2i इज इक्वल टू log 2 multiplied by pi by 4 minus 0. अप्पर लिमिट पाय बाय 4 मायनस 0. आता हे जे मल्टिप्लाय मधले 2 आहे तिकडे गेल्यावर डिवाइड मध्ये जाणार. I इज इक्वल टू log 2 मल्टिप्लाइड बाय वरती पाय डिवाइड मधले 2 आणि 4, 2 गुणिले 4 झाले 8. म्हणजे फायनल आन्सर आलं log 2 मल्टिप्लाइड बाय पाय बाय 8. फायनल आन्सर आलं याचं log 2 मल्टिप्लाइड बाय पाय बाय 8. बघा नेक्स्ट क्वेश्चन. I is equal to integration 0 to pi 1 upon 5 plus 4 cos x into dx. आता आपल्याला माहिती एकच सॉल्व करायचं आहे. हे आपल्या फॉर्म मधलं बघा 1 अपॉन a प्लस मायनस बी कॉस एक्स साइन एक्स या टाईपच्या फॉर्म मधलं येते, बरोबर. मग अशा टाईपचे क्वेश्चन जेव्हा पण येतात तेव्हा पण ते फिक्स पार्ट करून ठेवलं होतं बघा. अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं असतं की जो आपला टी आहे बरोबर किंवा टॅन एक्स बाय 2 आहे याला पुट करतो आपण टी, बरोबर. टॅन एक्स बाय 2 म्हणजे टी. डीएक्सच्या जागेवर आपण पुट करतो 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे फिक्स आहे आपलं, बरोबर. डीएक्सच्या जागेवर पुट करतो आपण 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. साइन एक्सच्या जागेवर पुट करतो आपण 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि कॉस एक्सच्या जागेवर पुट करतो आपण 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे असं पाठ करायला सांगितलं होतं जसं तसं. आता याच्यापैकी जी व्हॅल्यू आली असं आपण ती पुट करू. तर आपल्याला इथं कॉस एक्स पाहिजे. कॉस एक्सच्या जागेवर ही व्हॅल्यू येणार 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि डीएक्सच्या जागेवर ही व्हॅल्यू येणार 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, बरोबर. आणि त्याच्या अगोदर हे पुट करण्या अगोदर आपण हे dt मध्ये कन्वर्ट करायला होतं. टीच्या लिमिट पण चेंज करून घेऊ आपण, बघा. मग टीच्या लिमिट आपण चेंज करून घेऊ. इकडे एक्सच्या लिमिट लिहितो बघा. एक लिमिट आहे आपली 0 आणि एक लिमिट आहे आपली पाय. एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू पाय, अशा दोन व्हॅल्यू आपल्याकडं, बरोबर. या एक्सच्या लिमिट झाल्या. आपल्याला टीच्या काढायचे. टीचे इक्वेशन आहे टॅन एक्स बाय 2, बरोबर. टीचे इक्वेशन काय टॅन एक्स बाय 2. पुट करू. मग इथं एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली, टॅन 0 बाय 2 याचं उत्तर येणार 0. एक्सची व्हॅल्यू पाय पुट केली. आता टॅन पाय बाय 2 म्हणजे टॅन 90. कॅल्सीमध्ये टाकून बघा, टॅन 90ची व्हॅल्यू येतच नाही, मॅथ एरर दाखवतं. म्हणजे ती राहते इन्फिनिटी. म्हणजे एक्स साठी लिमिट होती
0 टू पाय, टी साठी लिमिट आली 0 टू इन्फिनिटी, टी ची लिमिट झाली कन्वर्ट 0 टू इन्फिनिटी. चालतं, टी ची लिमिट झाली 0 टू इन्फिनिटी. आता आपण सॉल्व करू याला. बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी, जो आपला dx आहे बघा वरती, dx च्या जागेवर आपण पुट करणार 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, डिवाइड मध्ये 5 प्लस 4 कॉस एक्स, बरोबर 5 प्लस 4 कॉस एक्स आहे बघा. तर कॉस एक्सच्या जागेवर येणार 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, कॉस एक्सच्या जागेवर येणार 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, dxच्या जागेवर आलं बघा 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, आणि कॉस एक्सच्या जागेवर आलं 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. इथं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, ही व्हॅल्यू इकडे मल्टिप्लाय होणार, 5च्या डिवाइडमध्ये काही नाही म्हणजे 1 इकडे मल्टिप्लाय होणार, आणि 4 जे ते आत मल्टिप्लाय करू. बघा इथं असं सॉल्व करू. पहिले 0 टू इन्फिनिटी जशाल तसं, 2 dt डिवाइड मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर पण जशाल तसं, डिवाइड मध्ये बघा इथं होतं 5, इकडची डिनोमिनेटरची व्हॅल्यू 1 प्लस टी स्क्वेअर याला मल्टिप्लाय मध्ये आली, प्लस 4 1 मायनस टी स्क्वेअर, आणि डिवाइड मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर जशाला तसं. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण, तिथं ही जी व्हॅल्यू आहे इकडं मल्टिप्लाय झाली 1 प्लस टी स्क्वेअर 5 कडं, 1 इकडं आलं त्यांनी काही फरक पडत नाही, 4 इन ब्रॅकेट 1 मायनस टी स्क्वेअर जशाल तसं, डिवाइड मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर, अरे दोन्हीकडचं 1 प्लस टी स्क्वेअर का होणार कॅन्सल, दोन्हीकडचं 1 प्लस टी स्क्वेअर झालं कॅन्सल. इथे 5 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, इथं 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, म्हणजे आपल्याला इथून भेटणार इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी 2 dt अपॉन 5 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 5 गुणिले 1 5, 5 इंटू टी स्क्वेअर 5 टी स्क्वेअर, प्लस 4 इंटू 1 4 मायनस 4 टी स्क्वेअर. आता इथं नीट ऑब्झर्व केलं तर ये 5 प्लस 4, 5 प्लस 4 ये 9 होणार, आणि प्लस 5 टी स्क्वेअर आणि मायनस 4 टी स्क्वेअर, 5 मधून 4 गेले 1 टी स्क्वेअर, म्हणजे आपलं इक्वेशन आलं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी 2 dt अपॉन 5 प्लस 4 9 झालं, आणि 5 टी स्क्वेअर मायनस 4 टी स्क्वेअर 1 टी स्क्वेअर प्लस 9, 1 टी स्क्वेअर प्लस 9, असं आपलं इक्वेशन आलं. आता याच्यामध्ये 2 कॉन्स्टंट नंबर इंटिग्रेशनच्या बाहेर, आय इज इक्वल टू 2 इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, 9 ला लिहिलं 3 स्क्वेअर इंटू डी टी, हे आला आपला फॉर्म्युला 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. याचं उत्तर आता 1 बाय ए, बघा 2 कॉन्स्टंट, 1 बाय ए टॅन इनवर्स एक्स बाय ए, बरोबर 1 बाय ए टॅन इनवर्स एक्स बाय ए. पण x ची व्हॅल्यू जी आहे बघा ती टी आहे, आणि लिमिट आहे आपली 0 टू इन्फिनिटी, लिमिट दिलेली आपल्याला 0 टू इन्फिनिटी. ते 2/3 तसंच बाहेर, एकदा अप्पर लिमिट पुट करू आपण टॅन इनवर्स इन्फिनिटी, एकदा लोअर लिमिट पुट करू आपण टॅन इनवर्स 0, टॅन इनवर्स इन्फिनिटी आणि टॅन इनवर्स 0. बघा 2/3 टॅन इनवर्स इन्फिनिटीची व्हॅल्यू राहते पाय बाय 2, हे लक्षात ठेवा. याची टॅन इनवर्स इन्फिनिटी आहे याची व्हॅल्यू आहे पाय बाय 2, आणि याची टॅन इनवर्स 0 आहे त्याची व्हॅल्यू आहे 0, म्हणजे टॅन इनवर्स इन्फिनिटीची व्हॅल्यू आली पाय बाय 2 मायनस 0. फायनल आन्सर आला आपला आय इज इक्वल टू 2/3 इंटू पाय बाय 2, 2 कॅन्सल झाला, आय इज इक्वल टू आला आपलं पाय अपॉन 3. आय इज इक्वल टू भेटलं आपल्याला फायनल आन्सर पाय अपॉन 3. म्हणजे बघा याच्यामध्ये आपले जे काही क्वेश्चन आहेत बघा इंटिग्रेशनचे, तेच क्वेश्चन याच्यामध्ये रिपीट येणार,
परंतु फक्त स्टेप काय बघा, इथं आपल्याला ज्या एक्सच्या लिमिट आहे ते टी मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आहे आणि दुसरं म्हणजे एकदम लास्टला त्या लिमिट पुट करायचे आहे. एकदम लास्टला काय करणार आपण, त्या लिमिट पुट करणार. अशा टाईपचे इक्वेशन होतं. बघा एक लास्ट प्रॉब्लेम, I is equal to integration 0 to 1 x tan inverse x dx. आता हे जर बघितलं तर u इंटू v चा रूल आहे, इथं दोन व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन आहे, u इंटू v दिसतंय बरोबर. u इंटू v चा रूल आपण इथे अप्लाय करू. आता u इंटू v चा रूल जर अप्लाय केला तर इनवर्स फंक्शन पहिले येणार लिएट रूल नुसार बरोबर. लिएट रूल नुसार इनवर्स पहिले, अल्जेब्रिक नंतर. इनवर्स पहिले लिहावं लागणार आणि अल्जेब्रिक नंतर लिहावं लागणार बरोबर. म्हणजे I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 1 tan इनवर्स x इंटू x dx, tan इनवर्स x इंटू x dx अशा टाईपमध्ये लिहिलं आपण. u इंटू v चा रूल काय बघा, इंटिग्रेशन u इंटू v dx इज इक्वल टू u इंटिग्रेशन ऑफ v मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटिग्रेशन ऑफ v dx. याच्यामध्ये आपण पुट करू. बघा पहिली व्हॅल्यू u असती, tan इनवर्स x बाहेर लिहिलं बरोबर. इंटिग्रेशन 0 टू 1 x dx याला पुट केलं, इंटिग्रेशन 0 टू 1 x dx. त्याच्यानंतर किंवा आपण याला काय करू, डायरेक्ट आपण एकदा लिमिट पुट करून टाकू शेवटी, चालतं. एकदाच लिमिट आपण पुट करून टाकू. इंटिग्रेशन x dx मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह बरोबर, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x इंटिग्रेशन ऑफ x dx शेवटी dx, चालतं. मग इकडची लिमिट आणि इकडची लिमिट दोघांना आपण सेपरेट देऊ वाटलं असतं. इकडची लिमिट मी लिहून घेतो बघा. इथे किती लिमिट होती आपली, याची लिमिट आहे 0 टू 1 आणि इथली लिमिट सेपरेट लिहून घेतो 0 टू 1, चालतं. कारण की बघा हे आपण सॉल्व्ह केलं, आता याला आपण सॉल्व्ह करणार आहे बरोबर. त्याला सेपरेट सेपरेट लिमिट आपण इथं लिहून घेतली. मग बघा आता इथं काय होणार, आपली पहिली व्हॅल्यू जी आहे बरोबर, tan इनवर्स x चं इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 बरोबर, x चं इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 मायनस इंटिग्रेशन इथं 0 टू 1, कारण की याचं इंटिग्रेशन सॉल्व्ह नाही झालं, हे तसंच आहे. इथं सॉल्व्ह केलं आपण, पहिल्या व्हॅल्यूचं इंटिग्रेशन आपण पहिल्या स्टेपमध्ये सॉल्व्ह करतो, तर त्याची लिमिट लिहून घेतो फक्त इथं 0 टू 1 बरोबर. पण हे दुसरं जे इंटिग्रेशन आहे बघा, इंटिग्रेशन त्याच्यानंतर ब्रॅकेट, ते अजून आपलं सॉल्व्ह झालेलं नाही. त्याच्यासाठी काय बघा, आता tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि x चं इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 शेवटी dx. आता इथं परत एकदा काय आलं बघा, वरती पण x स्क्वेअर डिवाइड मध्ये पण x स्क्वेअर. आता एवढी टर्म आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. आपण भरपूर वेळेस सॉल्व्ह केलेलं आहे बघा, वरती पण x स्क्वेअर डिवाइड मध्ये पण x स्क्वेअर आहे, पॉवर सेम आहे, तर दोघांमध्ये एकदा वरती +1 करू आणि एकदा -1 करू. पण इकडचं जे हे सेपरेट सॉल्व्ह करून घ्या वाटलंच तर. याच्यामध्ये बघा एकदा आपण अप्पर लिमिट पुट करू, एकदा लोअर लिमिट. मला सांगा 0 पुट केलं तर उत्तर 0च येणार आहे, म्हणून 0 पुट नाही केलं तरी पण चालेल. आपण 1 पुट करू, tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू π/4 येते बरोबर. एकदा 1 पुट करू, चला अप्पर लिमिट पुट करू. इथं x च्या जागेवर, इथं x च्या जागेवर 1 पुट करू. अप्पर लिमिट ते दिसणार बघा, tan इनवर्स 1 इंटू 1 स्क्वेअर अपॉन 2 मायनस लोअर लिमिट 0 मायनस लोअर लिमिट 0. बघा अप्पर लिमिट पुट केली 1, लोअर लिमिट पुट केली 0, ते संपलं. मायनस इंटिग्रेशन 0 टू 1 ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर होतं, शेवटी dx आहे. याला जर सॉल्व्ह करायचं काय म्हटलं, इथं एकदा +1 करू, एकदा -1 करू
आणि ह्याच्यासाठी सेपरेट सेपरेट लिहून घेऊ. बरं, याचं उत्तर बघा आता tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू असती π/4 आणि 1 स्क्वेअर बाय 2 राहतं 1/2 मायनस इंटिग्रेशन 0 to 1 ब्रॅकेटमध्ये याला सेपरेट करू बघा x स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx केलं सेपरेट. मग इथं काय दिसेल आपल्याला, ही वरची व्हॅल्यू खालची व्हॅल्यू कशी सेम आहे, ते झालं कॅन्सल. आणि इथं बाहेरचं 2 होतं बघा, एक यो जो 2 होता यो आपण बाहेर घेतला होता, यो जो 2 होता तो बाहेर लिहिला 1/2, तर 1/2 आहे. आता इकडं लेफ्ट साईडला बघा, इथं काय होणार, पाय मल्टिप्लाइड बाय 1 पाय आणि 4 मल्टिप्लाइड बाय 2 8, याला π/8 आलं मायनस 1/2 इंटिग्रेशन. आता आपण ब्रॅकेटमध्ये पाठवून देऊ दोघांना, इंटिग्रेशन 0 to 1 dx मायनस इंटिग्रेशन 0 to 1 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx ब्रॅकेट क्लोज. याला बघा मग π/8 मायनस 1/2 इंटिग्रेशन dx असतं x लिमिट 0 to 1 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन राहतं tan इनवर्स x लिमिट 0 to 1. मग जेव्हा आपण आता इथं लिमिट पुट करणार, π/8 मायनस 1/2 तशाल तसं ब्रॅकेटमध्ये अप्पर लिमिट 1 लोअर लिमिट 0. मग इथं पुट करू आपण 1 मायनस 0 एक्सच्या जागेवरती पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या याच्यामध्ये tan इनवर्स x आहे, तर एकदा tan इनवर्स 1 tan इनवर्स ऑफ 1 मायनस tan इनवर्स ऑफ 0. आपल्याला माहिती आहे tan इनवर्स 0 ची व्हॅल्यू 0च असते आणि tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू येते π/4. याला बघा π/8 मायनस 1/2 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस π/4 1 मायनस π/4 त्याला 1 मायनस π/4. मग आता ये मायनस 1/2 जेव्हा आतमध्ये मल्टिप्लाय होणार तर काय होणार बघा, π/8 तसंच मायनस 1/2 इंटू 1 मायनस 1/2 आणि मायनस 1/2 इंटू मायनस π/4 ते होणार प्लस π/8. ते किती येईल, प्लस π/8. आता π/8 दोन वेळेस झालं बरोबर, त्याला लिहू शकतो आपण 2 टाइम्स π/8 मायनस 1/2 2 ने भाग द्या 2 चोक 8, म्हणजे इथं लिहितो बघा फायनल आन्सर I इज इक्वल टू π/4 मायनस 1/2. फायनल आन्सर आला आपलं π/4 मायनस 1/2. तर हा पण एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे बघा, तर यो आपण लिएट रूल नुसार सॉल्व्ह केला. तर असेच बाकीचे पण क्वेश्चन आहे जे काही आपल्याला इंटिग्रेशन मध्ये होते, तेच सेम क्वेश्चन इकडे डेफिनेट इंटिग्रल मध्ये आहे. जसेच्या तसे पहिले फक्त त्याचं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आणि नुसतं फक्त लास्टला जे आपले लिमिट राहते त्या लिमिटच्या व्हॅल्यू आपण तिथे पुट करणार. एकदा अप्पर लिमिट पुट करायची पूर्ण इक्वेशन मध्ये, मायनस एकदा लोअर लिमिट पुट करायची, आपला आन्सर सॉल्व्ह होणार.